आज साखरवाडमध्ये सभा झाली. त्या सभेमध्ये तुम्ही कामगारांच्या विषयी बोलला, तर त्याविषयी आपलं काय मत आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्ताने जी सभा झाली आत्ता ते मी जे आत्ता साखरवाडीच्या सभेमध्ये भाषण केलं त्या भाषणामध्ये थोडक्यात सविस्तर माहिती मी चालवत असलेला कारखाना आणि ती दत्त इंडिया यामध्ये काय तफावत आहे आणि काय फरक आहे हे लोकांच्या निदर्शनाला आणून दिलं. त्यामध्ये प्रामुख्यानं मी सांगितलं की मी कारखाना चालवत असताना साखरवाडी ते स्थानिक आणि साखरवाडी पंचक्रोशीतील प्रत्येक घरात एक माणसाला कामावर घेऊन ते सगळे कामगार आज पूर्ण पगारावर काम करतात. आज कारखान्यात जे कामगार आहेत माझ्या काळातले त्यापैकी 90% कामगार आजही माझ्या विचाराचे आहेत, मला मानणारे आहेत. त्यांचं कारण की ते खाल्लेला अन्नाला जागणारे कामगार आहेत आणि त्यांना आयुष्याची भाकरी मी दिली ते कधी कामगार विसरू शकणार नाहीत. शेवटी सत्तेपुढं शहाणपण नसतं म्हणून आज ते सगळे कामगार जरी दबावाखाली असले तरी ज्या वेळेला माझ्यावर वेळ येते आणि ज्या वेळेला मी आव्हान करतो त्यावेळेला ते 100% माझ्याबरोबर असतात आणि ते कायम राहतील. दुसरा मुद्दा मी असा सांगितला की या कारखान्यानंतर NCLTतून दत्त इंडियाने कारखाना घेतल्यानंतर कारखाना प्रचंड वाढवला, डिस्टऱ्या 2-3 झाल्या, अनेक उद्योग बाकीचे वाढवले आणि त्या निमित्तानं साखरवाडी परिसरातील स्थानिक लोकांना उद्योग चांगल्या प्रकारे मिळण्याची अपेक्षा होती. त्यामुळे लोकांनी डोक्यावर घेतलं होतं साखरवाडीला दत्त इंडिया म्हणजे काहीतरी परिसराचा फार मोठा विकास होईल असं त्यांचा भ्रम होता. पण जर प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली तर मी जी माहिती घेतली ती माझ्या माहितीप्रमाणे या कारखान्यात जे घेतलेले आता दत्त इंडिया आल्यापासून कामगार घेतले साखरवाडीमध्ये त्यात पिंपळवाडी असेल, भोळ असेल, साखरवाडी असेल, मुरुम असेल, खामगाव असेल, तर त्या सर्व घेतलेले कामगार हे सगळे नाममात्र पगारात 8,000, 9,000, 7,500, 8,000, 10,000च्या पुढं कामगार कुठला पगार आहे असं मला वाटत नाही. आणि तेही सगळे कामगार आहेत ते आत्ता जे विद्यमान पंचायत समितीचे सदस्य आहेत, पंचायत समितीचे सभापती शंकरराव माळकर यांच्या पत्नी उमेदवार आहेत, त्यांच्या नावावर कॉन्ट्रॅक्टर अशी माझी माहिती त्यामध्ये स्पष्टपणे मी सांगत नाही. पण त्यांच्याकडून ह्या कामगारांना पगार जातो. मला कीव करावीची वाटते, मला वाईट वाटतं. मी जे वेळेला कामगार घेतले त्यावेळेला 7,000, 8,000, 9,000 घेतले तरी ते प्रत्येक कामगार हा कंपनीच्या रोलवर घेतला होता. त्याचा प्रॉव्हिडंट फंड वगैरे सगळं कापलं जात होतं आणि कधी ना कधी त्यांचा क्लेम त्या कारखान्यात लागणार होता. ही कायदेशीररित्या मी त्यांना कंपनीच्या रोलवर घेतलं होतं. आत्ताचे हे जे 500,000 जरी कामगार त्यांनी घेतले असले तरी त्यांचा दत्त इंडिया कारखान्याशी कसलाही प्रकारचा संबंध नाही. हे सगळे कॉन्ट्रॅक्टी कामगार आहेत आणि हे शंकर माळकर किंवा आणखी कुठली ती मातोश्री कन्स्ट्रक्शन नावाची फर्म आहे, या फर्मच्या नावावर त्यांच्या वतीनं ते कारखान्यात काम करतात आणि हे कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांना पगार देते. म्हणजे जे जे पिंपळवाडीतले असतील, साखरवाडीतले असतील, होळचे असतील, स्थानिक जेवढे कामगार आहेत ते सगळे टोटल कॉन्ट्रॅक्ट कामगार म्हणून आहेत. त्यांचा दत्त इंडिया कंपनीशी कधीही संबंध आलेला नाही. त्यांचा प्रॉव्हिडंट फंड वगैरे कधीही कापला जात नाही आणि म्हणून ते आज लागल्यापासून आजपर्यंत कधीही दत्त इंडियाचे कामगार नाहीत. भविष्यात कधीही दत्त इंडियाचे कामगार ते होणार नाहीत. म्हणजे वेठ बिगार कामगार म्हणून हे कामगार काम करत असतात. दुसरं माझं म्हणणं असं होतं की या वेळेला मी चालवत होतो त्यावेळेला प्रत्येक कुठलाही राजकारण न बघता प्रत्येक भावकी, प्रत्येक बूड, प्रत्येक वाडा, प्रत्येक हे करून सगळ्यांचा अभ्यास करून प्रत्येकाला समान न्याय देण्याचा प्रयत्न मी केला. आणि आज मी अगदी आत्मविश्वासानं सांगतो की साखरवाडी पिंपळवाडी या परिसरात प्रत्येक घरात एक सुद्धा असं एक घर नाही की तिथं प्रल्हाद पाटलांनी कारखान्यात घेतलेला माणूस पूर्ण पगारावर काम करतोय असं एकही घर नाही. दुर्दैवानं आज काय होतं, या दत्त इंडियाच्या कारखान्याचा भपका इतका मोठा केला जातोय आणि ज्या वेळेला हा कारखान्यात मी जे कामगार कामावर घेतले साखरवाडी
माझ्या माहितीप्रमाणे मी अभ्यास केला आहे, या परिसरात अनेक टेक्निकल उद्योजक चांगली मुलं आहेत, शिकलेले आहेत, डिग्र्या घेतलेल्या आहेत, इंजिनियर आहेत, सगळ्या प्रकारची माणसं आहेत की ते उत्तम प्रकारे मोठ्या हुद्द्यावरसुद्धा काम करू शकतात. पण दुर्दैवानं हे स्थानिक माणसं घ्यायची 7, 8, 9 हजार रुपये पगारावर, आणि प्रत्येक खात्यात माझ्या माहितीप्रमाणे मी जरी कारखान्यात आता माझा संबंध नसला तरी प्रत्येक डे टू डे माहिती माझ्याकडे असते. या कारखान्यात प्रत्येक खात्यात प्रत्येक ठिकाणी बाहेरची माणसं आणून प्रत्येकची हेड त्या डिपार्टमेंटची हेड केलेली आहेत. याचा अर्थ असा होतो की साखरोडी, पिंपळवाडीत आणि होळमध्ये किंवा साखरोडी परिसरामध्ये एकही तरुण युवक त्या पदावर काम करण्यासाठी लायक नाही असं या दत्त इंडियाचं मत दिसतंय. माझ्या काळात असे मी अनेक तरुण पोरं बघितली होती की ती इतकी सक्षम होती, म्हणजे अनेक नावं घेण्यासारखी आहेत. दुर्दैवानं त्या काळात प्रयत्न ज्यांनी कारखाना NCLTनं चालू व्हावा किंवा माझ्याकडून जाळत्या घेऊन म्हणण्यापेक्षा चालू व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये आमचे मित्र सहकारी राजेंद्र काशीनाथ भोसले असतील, पोपट भोसले असतील, शहाजी भोसले असतील, अनेक साखरोडीतले हे भोसलेच असतील. आज राजेंद्र भोसले यांच्यासारख्या माणसाची क्षमता आहे, स्वतः कारखान्याचा मॅनेजिंग डायरेक्टर होऊन कारखाना चालवण्याची क्षमता त्या माणसात आहे. त्या माणसानं सगळे प्रयत्न करून जीवाचं रान केलं होतं, आणि त्याच्याबरोबर माझ्या गाडीत 24 तास फिरणारा अजित जगतापसारखा कुठला तरी माणूस, त्याला कशाचंही ज्ञान नाही, कुठं त्याला कॉम्प्युटरचं ज्ञान नाही, कुठं नीट बोलता येत नाही, नीट लिहिता येत नाही, असा माणूस त्याच्याबरोबर आणून बसवला. माझं म्हणणं की तुम्ही सगळं ज्या उद्देशानं हा कारखाना प्रल्हाद पाटलांच्याकडून काढून घेऊन स्वतःचं काहीतरी त्यातून साध्य होईल किंवा स्वतःला कुठेतरी चांगल्या एखाद्या खुर्चीचा मान सन्मानाची जागा मिळेल ज्या अपेक्षेने केल्या होत्या, त्या अपेक्षा आता गेल्या कुठं, याचाही गांभीर्यानं विचार होण्यासारखं होणं गरजेचं आहे. की आपल्यातले पोपट बरोबर बसले फार मोठे पुढारपण करतात, शेती अधिकारी करण्याचं काम करण्याची त्यांची काय परिस्थिती नाही का? निश्चित करण्यासारखी कपॅसिटी माझ्या हाताखाली काम केलेलं आहे. अशी कितीतरी माणसं आहेत. शहाजी भोसलेसारखा माणूस तिथं असिस्टंट चीफ केमिस्ट मी केलं, त्याच पदावर काम करतो, त्याची कपॅसिटी नाही का चीफ केमिस्ट म्हणून काम करायची? 100%. किशोर फडतऱ्यासारखा माणूस मी डेप्युटी चीफ इंजिनियर केला, त्याची कपॅसिटी नाही का? निश्चितपणे 25 वर्षांनी डेप्युटी चीफ इंजिनियर म्हणून काम केलं, तो चीफ इंजिनियर का होऊ शकत नाही? त्यांना असं दाबायचं. थोडक्यात ह्या व्यवस्थापनाचा उद्देश एक आहे की साखरवडीतली स्थानिक माणसं अशी दाबायची, त्यांना आहे त्याच जागेवर शेवटपर्यंत ठेवायचं, आणि प्रत्येकावर 1-1, 2-2 माणसं बाहेरच्या आणून त्यांच्यावर वरदहस्त ठेवायचा, आणि स्थानिक लोकांचं वर्चस्व या परिसरात आणि या दत्त इंडियाच्या कारखान्यात वाढवून देताना एकमेव एवढा उद्देश दिसतोय. आणि या निवेदनाच्या निमित्तानं मी येथील सर्व कामगारांना आणि प्रामुख्याने येथील स्थानिक कार्यकर्ते असतील, राज्यकर्ते असतील यांना विनंती करणार आहे, या सर्व गोष्टीचा बारकाईने विचार करून कधीतरी त्याला वाचा फोडावी लागेल, नाहीतर भविष्यात हे सगळं तुमच्या पोरांचं, स्थानिक लोकांचं भवितव्य पूर्णपणे अंधारमय आहे असं माझं स्पष्ट मत आहे.